हाय नमस्कार वेलकम टू हिवांगी शेलार यूट्यूब चॅनल। तर आज तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी घेऊन आले, ती आहे सुकट। आज आपण बघणार आहोत सुकट आणि फ्लॉवर यांचा रस्सा। तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। आज आपण बघणार आहोत सुकट आणि फ्लॉवरचा रस्सा, जो की तुम्ही भाकरीशी आणि भाताशी दोन्ही खाऊ शकता। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। ही आपण सुकट ही अशी त्याची डोकी मोडून घेतलेली आहे। ही पाण्यामध्ये आपण थोडीशी भिजत ठेवली। लसूण आहे, कढीपत्ता, कांदा आपण जसा भाजीला चिरतो तसा उभा चिरलेला आहे, टोमॅटो, हा फ्लॉवर सुद्धा आपण आता हे पाण्यामध्ये टाकून घेऊया। धुवून घेतलेला आहे हा फ्लॉवर। त्याच्यानंतर हे वाटण घेतलंय, हे सुकं खोबरं, कांदा, थोडेसे खडे मसाले आणि कोथिंबीर असं वाटण आहे। आता भाताबरोबर खाणं असेल तर नुसता रस्सा, आणि जर भाकरीबरोबर खायचं असेल तर थोडी ग्रेव्ही पाहिजे म्हणून हे वाटण। त्याच्यानंतर आपले हे जगभरातले मसाले, आपला घरगुती लाल मसाला, हळद, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ। तर आता आपण कृती बघूया। इकडे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यात आपण लसूण घालणार आहोत। लसूण घालून झालं की कढीपत्ता, लसूण मस्त गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यात आपण कांदा घालूया। कांदा व्यवस्थित आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे। मऊ होण्यासाठी त्याच्यात आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आपला कांदा असा थोडासा गोल्डन होतोय, मऊ झालेला आहे। त्याच्यात आपण हा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया। हे सुकट आणि फ्लॉवर पाण्यात भिजत घातलेले आहे। कांदा मऊ झाला की त्याच्यात आपण हे जे वाटण केलेलं आहे ते ॲड करूया। वाटण मस्त परतून घेऊया तेल सुटेपर्यंत। वाटणाला असं तेल सुटलं की त्याच्यात आपले जगभरातले मसाले आपण ॲड करूया। सगळ्यात पहिले घरगुती लाल मसाला, हळद, गरम मसाला व्यवस्थित एकजीव करून घेऊ। अशी ग्रेव्हीला थोडं तेल सुटल्यावर आता आपण याच्यामध्ये सुकट आणि फ्लॉवर घालून घेऊ। अशा प्रकारे वाफ येईपर्यंत फ्लॉवर आणि सुकट शिजवून घ्या।